25 वर्षाची तपश्चर्या ही सुरू करण्यापाठीमागचा हेतू, सुरू झाल्यानंतर मिळालेली साथ. इथं गटविकास अधिकारी असताना एका सभागृहामध्ये दर शनिवारी व्याख्यान व्हायची. एक महापुरुष, त्याचं तत्वज्ञान, त्याचं चरित्र, आणि हा ज्ञानयज्ञ जवळजवळ 5 ते 6 वर्ष सुरू होता. त्यावेळेला जशी अस्वस्थता काल 3-4 दिवस सिस्टम विषयी, प्रवृत्तींच्या विषयी, राजकारणाविषयी, लोकशाहीविषयी जे उमटत होतं सगळ्यांच्या मनामध्ये, सिस्टम सुधारणार का, माणसं सुधारणार का, लोकशाही सुधारणार का, प्रवृत्ती सुधारणार का, प्रत्येक गोष्टीचं न्यायाधीश होऊन आपण त्याकडे बघत होतो. या सगळ्यांना शिव्या देत होतो की हे सिस्टम नाही सुधारणार, माणसाच्या प्रवृत्ती नाही सुधारणार. मग याच्यामध्ये काय करता येऊ शकतं याच्यावर खूप विचार त्यावेळेला झाला. आणि मग अंधाराला शिव्या न देता त्या अंधारामध्ये दिवा लावता येईल का, आणि एक सकारात्मक विचारांची निर्मिती करता येईल का, यासाठी या संस्थेची स्थापना झाली. समाज हजारो वर्षापूर्वी होता तसाच आहे. त्याचे विकार, त्याच्या वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. कारण ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण ही संपन्न करत आहोत, संमेलन आयोजित करत आहोत, स्वामीजी असं म्हणतात की समाज आहे तसाच राहणार, ज्या वेळेला होता तसाच, आताही तसाच, आणि भविष्यातही तसाच राहणार. त्याला उपमा स्वामीजी असं देतात की समाज हा कुत्र्याच्या शेपटीसारखा असतो. त्या शेपटीमध्ये नळी घालून आम्ही सरळ केला तर नळी आहे तोपर्यंत तो सरळ असतो, पण नळी काढली की तो पुन्हा तसाच होतो. हजारो वर्षापासून या समाजाला दुरुस्त करण्याचं काम अनेकांनी केलं, प्रबोधनाने केलं, कृतीने केलं. मग आम्ही नाराज व्हायचं का, समाज तसाच राहणार आहे म्हणून नाराज व्हायचं का? तर नाराज न होता स्वामीजी पुन्हा असं म्हणतात की आपल्या परीनं, आपल्या सामर्थ्यानं, निसर्गानं दिलेल्या आपल्या शक्तीनं हा समाज विकसित करायचा असतो. स्वामीजींचं वाक्य खूप सुंदर आहे. स्वामी असं म्हणतात, तमोगुणी माणसाला रजोगुणी करा, रजोगुणी माणसाला सत्वगुणी करा, आणि सत्वगुणी माणसाला संतत्वाकडे घेऊन जा, असं म्हणतात. कारण तमोगुणाची लक्षणं कोणती आहेत ती 17व्या अध्यायामध्ये आहेत ज्ञानेश्वरीच्या. आपण ती वाचू शकतो. वेळ कमी असल्यामुळे आपण पुढे जात आहोत. मग ठरलं आपलं की मग काय काय करता येईल, कोणकोणत्या गोष्टीचा विचार इथं करता येईल. आणि मग 25 वर्षापूर्वी ही यात्रा सुरू झाली. महापुरुषांचं अधिष्ठान होतं. जानेवारी महिन्यामध्ये एक आदर्श सुपुत्र आणि एक आदर्श माता, एक सुपुत्र की जो युगपुरुष, आणि एक आई की ज्यानं जिनं युगपुरुष निर्माण केला, असं दोन समर्थ असे विचार आपल्या समोर घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण इथपर्यंत पोहोचलो. मी स्वामीजींचा विचार यासाठी करतो की वाणीमध्ये ताकद किती असू शकते, सामर्थ्य किती असू शकतं. स्वामीजी त्यावेळेला फक्त 7 मिनिटाचं भाषण आहे त्यांचं. 11 सप्टेंबरचं भाषण आहे, आणि त्या 7 मिनिटाच्या भाषणामध्ये विजय मिळालेला असताना सुद्धा, प्रसिद्धी मिळालेली असताना सुद्धा, त्या रात्री, कारण सकाळी स्वामीजींचं शिकागोमध्ये किंवा त्या शिकागोमध्ये आगमन झाल्यानंतर कुणालाही माहीत नव्हतं. संमेलन सुरू झालं, धर्मसंमेलन सुरू झालं, आणि स्वामीजींच्या अगोदर 19 वक्ते बोलत होते. प्रत्येक वेळेला स्वामीजींचं नाव पुकारलं जायचं, आपण बोला, आपण बोला. पण स्वामीजी म्हणायचे नाही, तुम्ही पुढच्याला संधी द्यायची. आणि मग मात्र तिथल्या संयोजकांनी आता सांगितलं की आता स्वामीजी तुम्हाला बोलावं लागेल. आणि स्वामीजी समोर आले. खूप छान ते म्हणतात की मी त्या डायसच्या समोर उभं राहिलो. बोलण्याची मी तयारी केलेली नव्हती. त्या धर्मपरिषदेमध्ये माझ्या अगोदर आपापल्या धर्माविषयी बोलणाऱ्या सगळ्यांनी नोट्स काढून आणलेल्या होत्या, आणि ते बोलत होते. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या व्याख्यानामधलं वाक्य खूप सुंदर आहे. अगोदरचे कसे बोलत होते, वक्त्याचा कागद पोडियमच्या कागदावर पुढचा
दिव्याचा प्रकाश, दिव्याचा प्रकाश कागदावर, कागदाचा प्रकाश वक्त्यावर आणि वक्त्याचा प्रकाश कुठेच नाही, अशी तिथं अवस्था होती. आणि मात्र स्वामीजी ज्या वेळेला आले त्यावेळेला एक एक सायक्लॉनिक, एक वादळी व्यक्तिमत्व त्या पोडियम समोर उभं राहिल्यानंतर प्रचंड शांतता. 2 सभागृह होती, एक या बाजूला होतं आणि एक पलीकडच्या बाजूला होतं. अगोदरच्या 19च्या 19 वक्त्यांनी सभागृहाला संबोधन करत असताना सभ्यग्रहस्थ असं केलं होतं, माय डिअर जेंटलमन असं केलं होतं. महाराष्ट्रातली एक वक्ते म्हणायचे की सभ्यग्रहस्थ हो, आचार्य अत्रे म्हणायचे. आणि एकदा कोणीतरी ओरडलं, हो अत्रे म्हटले तू सोडून. अगोदरच्या 19 वक्त्यांनी सभ्यग्रहस्थ हो असं वर्णन केलं. पण स्वामीजी उभे राहिले, प्रचंड सामर्थ्य, इव्हॉल्ड सोल ज्याला म्हटलं की विकसित युगपुरुष ज्या वेळेला बोलतो ना त्यावेळेला त्याच्या पाठीमागं हजारो शक्तींचा संचार असतो. आणि एकच जेंटलमॅनच्या दावी फक्त एकच शब्द स्वामीजींनी शफल केला, त्याचं नाव आहे बंधू आणि भगिनीनो, माय डिअर. सबंध सभागृह चक्रावून गेलं. आम्ही ख्रिश्चन आहोत, आम्ही मुस्लिम आहोत, सगळ्या धर्माचे आहोत, याच्या अगोदरचे सगळेजण सभ्यग्रहस्थ म्हणत होते. आणि भारतातून आलेला हा सायक्लॉनिक मंक, वादळी संन्यासी मात्र एकाच वाक्यात, आणि मग ते सगळं आपल्याला माहिती. त्या सामर्थ्यानं संध्याकाळी ज्या वेळेला स्वामीजी झोपलेत, तिथल्या महापौरांच्या घरी होते. सकाळी सगळ्यांना अनभिज्ञ असणारे स्वामीजींचं व्यक्तिमत्व त्या दिवशी जगभरामध्ये होतं, माहीत झालं सगळ्यांना. तिथल्या महापौरांनी स्वामीजींना संध्याकाळी आपल्या घरी मुक्कामाला नेलं. स्वामीजी सांगतायत त्यांच्या भाषणामधून, त्या दिवशी रात्री पिसाच्या गादीवर आणि पिसाच्या उशीवर मी झोपलो होतो आणि अचानक मला माझ्या भारताची आठवण आली. मी खाली उतरलो, जमिनीवर झोपलो. माझ्या मनामध्ये प्रश्न एकच होता की मी ज्या देशातून आलो त्या देशामध्ये इतकं दारिद्र्य आहे, इतकं दुःख आहे, इतकी अंधश्रद्धा, इतकी वेदना आहे. त्या वेदनेला मला उत्तर द्यायचंय. मी माझं आता भाषण विकेन, माझी वाणी विकेन, पैसे कमवेन, भारतामध्ये पाठवेन आणि माझा देश सुखी करेन. माझ्याकडं सामर्थ्य वाणीच आहे तर वाणी विकेन. आणि स्वामीजींनी खरंच आपल्या व्याख्यानाची विक्री करून या देशामध्ये पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला. स्वामीजी रात्री झोपले त्या दिवशी रात्रभर ती उशी ओली झाली होती. अखंड रात्रभर एकच समुदाय होता, तो मध्ये देशाचा होता. आपल्याकडे मिताली पटेल आल्या, परवा मित्तल पटेल आल्या, त्यावेळेला त्या असं म्हटल्या की मी भारत फिरले, देश बघितला, मला आय एस होण्याची माझी इच्छा संपली. आणि त्याच वेळेला मला स्वामीजींचं आठवलं की स्वामीजी 3 वर्ष असे तो हिमाचल परिव्राजक स्थितीमध्ये देशभरामध्ये फिरत होते, देश बघत होते. कधी राजवाड्यामध्ये राहत होते, कधी झोपडीमध्ये राहत होते. प्रवास सुरू होता. अनेक गोष्टी समजून घेत होते की हा देश कसा. अनेक घटना घडल्या, त्यापैकी स्वतःला समजत, स्वतःच्या आयुष्याचा विकास करत, स्वतःच्या प्रवृत्तीवर आणखीन एकदा विचार करत करत स्वामीजी दक्षिण भारतापर्यंत पोहोचले होते. म्हणजे मध्ये एका राजवाड्यामध्ये स्वामीजी आले होते. त्यावेळेला त्या राजाने असा विचार केला की स्वामीजींचं मनोरंजन कसं करता येईल, म्हणून गावातल्या नर्तकीला बोलवतो. त्या नर्तकीला खूप आनंद झाला होता की मला एका दिव्य पुरुषासमोर माझी कला सादर करायची. महालामध्ये ती आली. आता जिथं नृत्य करायचं होतं त्या महाल शेजारीच महाल होता. आणि ती खूप खुश होती की एका सत्पुरुषाला, एका युगपुरुषाला माझ्या कलेनं वंदन करायचं, इतका तिच्या मनामध्ये आनंद होता. स्वामीजींच्याकडे आले ते राजे. म्हटले, राजे चला पलीकडे नृत्य बघायचं आपल्याला. त्यावेळेला स्वामीजी असं म्हणतात की मी संन्यासी आहे, मला येता येणार नाही म्हणतात. राजे तो निरोप घेऊन त्या नर्तकीकडे गेले. तिला खूप वाईट वाटलं आणि मग तिनं गाणं सुरू केलं. प्रभूजी खूप
आर्त आवाजामध्ये ती हाक घालत होती की प्रभुजी अवगुण मेरे चित्त न धरो. म्हणजे तुम्ही तर खूप पोहोचलेला आहात. सिद्ध पुरुषांनी संतांनी कधी भेद नसतो करायचा. स्वामीजी सागरामध्ये गटाराचं पण पाणी येतं आणि स्वामीजी सागरामध्ये गंगेचं पण पाणी येतं, पण सागर कधी भेद नाही करत, दोघांनाही सामावून घेतो. प्रभुजी अवगुण मेरे चित्त न धरो असं ती म्हणते. ती म्हणते त्या अभंगातून स्वामीजींना अर्थतेनं म्हणते की स्वामीजी, परीस असतो ना, तो परीस भिल्लाच्या कुऱ्हाडीला सुद्धा सोनं करतो आणि देव्हारातल्या देवाच्या मूर्तीचं सुद्धा सोनं करतो. तुम्ही परीस आहात, तुम्ही भेद नसतो करायचा. लोखंडामध्ये ही भिल्लाची कुऱ्हाड आहे, हिनं हिंसा झाली म्हणून मी हिचं सोनं करणार नाही, आणि ही देव्हाऱ्यातली मूर्ती आहे म्हणून मी हिचं करत. अवगुण मेरे चित्त न धरो. स्वामीजींच्या लक्षात आलं. स्वामीजी झर दिशा आपल्या महालातून निघाले आणि तिच्या समोर आले. तिला खूप आनंद झाला. ती आलाप करत करत स्वामीजींच्या चरणावरून आदळली आणि स्वामीजी तिला उठवत असं म्हणतायत की आज तू आणखीन एका गोष्टीने माझं डोळे उघडलेस. त्यांना म्हणजे फिरत असताना स्वामीजी दक्षिण भारतामध्ये पोहोचले. शिकागोची धर्म परिषद होती. कोलंबस शोध लावल्यामुळं 400 वर्षानंतर ती परिषद भरत होती. ज्यावेळेला बातमी वाचली स्वामीजींनी, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की यस, ही परिषद माझ्यासाठीच भरते. स्वामीजींनी जायचा निर्णय घेतला त्यावेळेला एक आशीर्वाद त्यांना हवा होता, कारण त्यावेळेला शारदा माता होत्या. शारदा मातांचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वामीजी पोहोचले. ते म्हटले की आई, मी निघालोय परदेशामध्ये, 7 समुद्राच्या पलीकडे, मला आशीर्वाद द्या ना. शारदा माता बोलल्या नाहीत. गुरु त्या अवस्थेला पोहोचलेली माणसं पुढच्या माणसाचं सामर्थ्य तपासत राहतात. निरक्षर असलेल्या शारदा माता पण जीवनाचा प्रचंड अनुभव आणि ठाकूरांच्या बरोबर राहत असल्यामुळं प्रचंड प्रगल्भता असलेल्या शारदा माता किचनमध्ये भाजी चिरत होते आणि चिरता चिरता त्यांनी आपल्या हातातली सुरी खाली पाडली आणि ते असं म्हटले की स्वामीजी समोर आहे. ते म्हणतात की आशीर्वाद द्या ना मला. शारदा माता म्हणतात, नरेंद्र तेवढी सुरी दे ना माझ्या हातामध्ये. नरेंद्राने सुरी उचलली, शारदा मातेच्या हातामध्ये दिली आणि आता म्हणतायत तू जा, तुला माझा आशीर्वाद आहे. स्वामीजी विचारतायत की आई, तू असं का केलं? मी आल्या आल्या, खरं तर तू हे वाक्य आल्या आल्या तू म्हणू शकले असतेस मला. सुरी खाली काही टाकलेस, मी दिल्यानंतर तू मला आशीर्वाद काय देतेस? शारदा माता म्हणतात, बाळा, मी सुरी टाकली आणि तू माझ्या हातात परत दिलीस ना, त्यावेळी तुझ्या हातामध्ये धारदार पातं होतं आणि लाकडाची मूठ माझ्या बाजूला होती. संकट तुझ्या हातामध्ये होतं आणि दुसऱ्याला सुरक्षित ठेवण्याची तुझ्या हातामध्ये भावना होती. ज्याला जगाच्या कल्याणासाठी उतरायचं आहे, ज्याला शहाणं करायचं आहे, त्याच्या हातामध्ये धारदार सुरी असावी लागते. ती यासाठी असावी लागते की दुसऱ्याला त्याची इजा होऊ नये. ते स्वामीजी सांगत राहतात. मिताली पटेलच्या वेळी मित्तल पटेल त्या राहतात 150 दिवस, म्हणजे त्या झोपडीमध्ये राहतात. एक सुखवस्तू कुटुंबातली मुलगी, लोकांच्या वेदना समजण्यासाठी ज्या वेळेला त्या 150 दिवस त्या झोपडीमध्ये राहत आहेत. आणि त्याच्या अगोदरचा प्रसंग आपण सगळ्यांनी अंगावर काटा आणणार आहोत की त्या रात्री स्त्री मरून कोणतं संकट येईल का. आणि त्यानंतर 150 दिवसाचा विश्वास त्या वंचितांनी जो गरिबांनी दिला आणि त्याची परतफेड मिताली ताईने आपल्याला सांगितली. दुसरं व्याख्यानाचा मजकूर, त्याच्याविषयी मी खूप बोललो आहे. डोपामाइन डिटॉक्स म्हणून किंवा माझ्या अनेक व्याख्यानामध्ये उल्लेख केला. पण तरीही काही पालकांच्यासाठी मोबाईल पासून दूर राहण्यासाठी माझ्या व्याख्यानात अनेक वेळा उल्लेख केलेली गोष्ट मी आपल्याशी शेअर करतो आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी काही दिवसापूर्वी ही जगभरामध्ये भेडसावत जाणारी ही स्क्रीनची जी समस्या आहे तिच्याविषयी त्यांनी एक भाषण केलं.
आणि त्या भाषणामध्ये संबंध इंग्लंडच्या लोकांना असं सांगितलं की एक टीव्हीची सिरियल 3 भागामध्ये आम्ही काढलेली आहे, ती सगळ्यांनी घरामध्ये आपल्या लेकराला घेऊन बसा. त्या सिरियलचं नाव आहे दी अडोलसन्स नावाचं आहे. अडोलसन्स म्हणजे पौगंडावस्था. पौगंडावस्था म्हणजे आतल्या हार्मोन्सचा बदल. म्हणजे तिची स्त्री होते आहे, त्याचा पुरुष होतो आहे. म्हणजे या 13 to 19 ज्याला टीन एज असं म्हटलं, प्रचंड गतीचं वय आहे, प्रचंड वेगवान वय आहे. आणि गंमत आहे, निसर्गानं अशी गंमत करून ठेवली की मोहाच्या वयामध्येच करिअरचं एक मोठं संकट आणून त्याच्यामध्ये ठेवलं. आणि ज्याला करिअर प्राप्त करायचं आहे त्यानं मोहावर विजय मिळवला तर त्याला करिअर मिळणार आहे. मग ते असं म्हणतात पंतप्रधान की बघा ही सिरियल बघा, त्याची सुरुवात अशी आहे की एक 14 वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आहे. तो खून का करतो आहे म्हणून त्याच्यावर खूप मोठं संशोधन सुरू आहे. त्या संशोधनामध्ये असं दिसतंय की त्या देशामध्ये 9-10 वर्षाचा मुलगा झाला की त्याच्या घरातली त्याला सेपरेट खोली दिली जाते. त्या खोलीला त्या सिरियलमध्ये असं नाव दिलं की डेमॉन्स रूम, राक्षसाची खोली. कारण ही लेकरं त्या खोलीमध्ये 2 स्क्रीन बरोबर आहेत. एक छोटा स्क्रीन मोबाईलचा आणि एक मोठा लॅपटॉपचा स्क्रीन त्याच्या बरोबर आहेत. 9-9, 10-10 तास मुलं त्या स्क्रीनवर आहेत. आई वडील जरी खोलीमध्ये आले तरी आई वडिलांच्या अंगावर जात आहेत. मग ह्या सगळ्याचं सोल्युशन कोणतं आहे की, आणि मग ह्या मुलानं आत्महत्या, मुलानं खून का केला? जसे आता आपल्या देशामध्ये द्वेष आणि मत्सर पसरवणारे अनेक झुंडी आहेत विचारांच्या. माझ्या देशामध्ये हजारो मेसेज रोज तुमच्या माझ्या मोबाईल येऊन पडतायत की कोणाच्या तरी. मला मागाशी सिद्धेश दादाचं लय भारी वाक्य आवडलं, काळजात जपून ठेवावं. कुणाची इमेज पुसण्याचा प्रयत्न करू नका, तुमची इमेज घडवण्याचा प्रयत्न करा. एवढ्या कवळ्या वयात एवढ्या स्क्रीन सोबत असताना राजा एवढा मोठा विचार कुठून सुचतो तुला? इमेज पुसू नको. तो एका झुंडीमध्ये अडकला विचाराच्या, त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला आपल्याच वर्गातल्या मुलीविषयी आणि तो द्वेष तिच्या खुनापर्यंत पोहोचला. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या भागामध्ये संदेश दिलाय त्याच्यामध्ये. या मोबाईल पासून दूर जायचं असेल तर जे डोपामाइनचा आता तुम्हाला आनंद मिळतोय त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचं डोपामाइन सिक्रेट होण्याच्या तुम्ही गोष्टी करा. आता जर ते बघून मिळत असेल तर त्याच्यापेक्षा उच्च. म्हणजे मला आता मी समजा गट्ट्या खेळत असेल आणि मला त्याच्यानंतर मला जर चावीचं खेळणं दिलं तर मी गट्ट्या सोडेन, गट्ट्या खेळणं सोडेन. ज्याला गट्ट्या आवडते ते गट्ट्यावरच खेळ, पण ज्या गट्टीपेक्षा मोठं मला आनंद मिळणार आहे, मजा मिळणार आहे, अशा गोष्टीशी तुम्ही संपर्क साधा. कस्तुरीकडे जाणं, कस्तुरीच्या दुःखाला समजून घेणं आणि कस्तुरीच्या दुःखाला रिस्पॉन्स करून तिच्या चेहऱ्यावरचं हास्य, हे ज्याचं डोपामाइन असतं ना त्याला त्या स्क्रीनची आवश्यकता भासत. कारण त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचा आनंद, आणि सगळ्यात उच्च दर्जाचा आनंद कोणता असेल या जगामध्ये तर आपल्या अस्तित्वानं, आपल्या जगण्यानं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद प्रकट होणं, याच्यासारखा जगात दुसरा कुठलाच आनंद नसतो. आणि तो आनंद तुमच्या रूपानं अवघ्या महाराष्ट्रभर, काही गुजरातची लेकरं आलीत, काही गोव्याची लेकरं आलीत, तिथपर्यंत हा आनंद पोहोचावा यासाठी. दुपारच्या पुढच्या सत्रामध्ये म्हणजे इथं काही दोघं तिघं मला असं कळालं की काँग्रेसचं तिकीट मिळणार आहे किंवा सभा आहे. आणि मग शबानाज शेख दीदीचं ते संपल्यानंतर त्या गड्यानं तिकडे काँग्रेस कमिटीला कळवून टाकलं, घ्या मीटिंग नाही तर लढवा, मी आता येत नाही म्हणले. एक सत्र. तसा राजकीय विचाराचा माणूस बदलणं आत्ताच्या घडीला लय अवघड आहे हे आपल्या ध्यानात आलेलं आहे. पण तो गडी इथं येऊन अजून पण ह्या सभागृहात राहिलाय, ही ताकद आहे,
ह्या डोपामाइनची की आणखीन त्याच्यापेक्षा. एक तर दीदी एक ताई मला म्हटली आणि ती म्हटली की तिचं दुःख एवढं मोठं आहे, अखंड आयुष्यभर ती एवढ्या वेदना घेऊन जगली, तिच्या वेदनांच्या पुढे माझी वेदना काहीच नाहीये आणि आता मला जगण्याला बळ मिळालं आहे. मी चालत होतो अनवाणी तेव्हा माझ्या डोळा आले पाणी, पाहिले मी त्याला पायच नव्हते ज्याला. म्हणजे शबाना शेख दिदीचं दुःख बघत असताना आम्ही आमच्याच हृदयामध्ये, कारण आम्हाला सवय आहे आमचे दुःख सारखं उगाळत बसायचं. हक्काचा श्रोता मिळाला की सुरू कादंबरी, सुरू कविता. मग पुढचा बोर झालाय का नाही झालाय, नाही सारखं ते उगाळतच बसायचं 24 तास संग. पण त्या सेशन मध्ये लक्षात आलं की दुःख उगाळायचं नसतं, दुःख आत ठेवायचं असतं आणि जगाला द्यायचं असतं ते त्याच्यापेक्षा चांगलं द्यायचं असतं. रात्री कीर्तावनी तर नादच करायचा नाही. काय पोरगी चमकत होती. इथं बसलेल्या सगळ्या आयांना वाटलं असेल की कशी माझ्या पोटी आली असती तर, माझ्या पोटी कडा 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 बोट मोडाय त्यासाठी सांगितली. अरे आपल्या सगळ्यांचीच पोरगी होती ती. काय तिची कलाकारी. म्हणजे एखादी अभिव्यक्ती निसर्गानं दिल्यानंतर ती अभिव्यक्ती समाजाच्या कल्याणासाठी वापरावी. ती कला जग सुधारण्यासाठी, जगावर घाव घालून बदलण्यासाठी, जग कल्याणकारी मार्गाकडे नेण्यासाठी आपली कला कशी वापरावी त्या दोन्ही पोरांनी आपल्याला दिलं. आणि सगळ्यात मोठा आनंद आपला कोणता होता तर स्वामीराज आपला होता ना. ज्या वेळेला आपल्याच लेकराचे हात आभाळाला टेकतात ना, तेव्हा आपलं कौतुक असं भरून बाहेर येतं. येड्यागत अर्धा तास ही पोरं या मंडपातनं बाहेर जाताना त्याच्यावर प्रेम करत होती. दुसरे कलाकार असते तर बाळानं तुम्ही केले नसते, त्यांना पाठवलं असतं. पण स्वामीराज आपल्या काळजातला माणूस. गेले 15-16 वर्ष या इथं येऊन राबतो आहे, अनेक शिबिरांच्यासाठी राबतो आहे, काम करतो आहे. जितका शरीरानं मोठा आहे तितकाच मनानं मोठा आहे आणि म्हणून आपण त्याला प्रेम देतो. दुसऱ्या दिवशी उज्ज्वल कुमार चव्हाण सर एंट्री पासून बाहेर पडेपर्यंत, म्हणजे मी कालही म्हटलं की व्यक्तिमत्वाची तहजीब. काही माणसं आपल्या आयुष्याचं एक नियोजन करतात. 10 वर्ष मी पैसे कमवणार, 10 वर्ष मी राजकारणात घालवणार, 10 वर्ष मी समाजकारणात घालवणार आणि शेवटची 10 वर्ष मी गुप्त होणार. शेवटी क्रमविकास ऋषीने असं सांगितलं आपल्याला की पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या कमव, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन कमव, तिसऱ्या 25 वर्षामध्ये समाजाचं ऋण फेड आणि शेवटच्या 25 वर्षामध्ये निघून जा या समाजातून आणि अशा ठिकाणी निरोप घे या जगाचा की जिथं तुला कोणी बघत नाही, जसा सिंह जातो निघून. म्हणजे आयुष्याचा क्रमविकास ऋषीने आम्हाला असं सांगितलं की 25 वर्ष कष्ट कर, स्वतःच्या पायावर उभा राहा, ती विद्या कमव, त्या विद्येच्या बळावर लग्न कर, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण हो, लग्न कर, तू आणि तुझी लेकरं बाळ तुझे आई वडील सांभाळण्याच्या पात्रतेचा हो, गृहस्थाश्रम कर, पैसा कमव. तिसऱ्या याच्यामध्ये तुला 50 वर्षामध्ये तुझा विकास होताना, तुझं कुटुंब सांभाळताना तुला जो अनुभव आला तो पुढच्या 25 वर्षामध्ये समाजाला वाटतो. म्हणजे ऋषी असं म्हणतात की वानप्रस्थाश्रमामध्ये पहिल्या 50 वर्षामध्ये तू जग बघितलंस, तू व्यक्ती, परिस्थिती आणि घटना बघितल्यास. प्रत्येक वेळेला तुझं जगणं, जे तू जगण्यामध्ये आज समृद्ध झालास, ती समृद्धी तू जगाला दे. रिटायर झालेल्या माणसांनी जगाला ते द्यायचं असतं, निवृत्त झालेल्या. कारण रिटायर झाल्यानंतर माणसाचा प्रकार असा असतो की नोकरीत असताना पगार फुल आणि घरात अर्धा असतो, आणि रिटायर झाल्यानंतर पगार अर्धा आणि गडी फुल्ल असतो घरात. त्यामुळे तो अडचणच होतो बऱ्याच वेळेला. कारण हे मॉडेल सकाळी डबा घेऊन जायचं, ते संध्याकाळी 6लाच परत येतो ना. आता 24 तास घरात असल्यामुळे सारखं थटत असते. मग तो घरातल्या घरात थटू नये म्हणून पुढच्या त्या 25 वर्षामध्ये तू जात, तुला मिळालेला अनुभव जगाला वाटस. उज्ज्वल दादानं आपल्या आयुष्याचे टप्पे बनवले.
ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रामध्ये आपली सिद्धता सिद्ध केली. आणि ज्या क्षेत्रामध्ये जाईल, म्हणजे अविनाश धर्माधिकारी सर म्हणतात की ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातली उत्तमता, त्या क्षेत्रातली उत्तमता. आणि आता जो निवडलाय मार्ग, त्याच्यामध्ये अखंड आयुष्य उज्ज्वलदादा समाजाला देण्याचा प्रयत्न आजही इथं उपस्थित आहे आपल्या सगळ्यांच्या मध्ये. नदिष्ट विषयी आपण बोललो. एक लेखक, एक कवी किती संवेदनशील असावा. एक वाक्य त्याच्यातलं खूप लय भारी वाटलं की भूक लागल्याशिवाय कुठलाही प्राणी आणि भूक भागल्याशिवाय पुन्हा खात. मग एकदा ससा आणि सिंह नाश्ता करायला वैशाली हॉटेलमध्ये फर्ग्युसनचे गेले. आणि मग वेटरने प्रश्न विचारला की त्या ससा घेऊन गेला होता त्या सिंहाला, वाघाला. मग ते सस्यानं आपली ऑर्डर सांगितली काय असेल, वडापाव काय असेल. मग ह्यांचं काय करायचं, ह्यांचं हे आणले तुम्ही, ह्यांचं ह्यांना काय देऊ पदार्थ. सशानं त्या वेटरला सांगितलं तो खाऊन आलाय, आता तो काय खाणार नाही, त्यामुळे त्याचं काहीच नाही म्हणजे. पण माणूस नावाचा प्राणी नुसता दिवसभर चरत असतो. भूक लागलेली असो अगर नसो, दिवसभर चरत असतो. ते मला लागू होतं म्हणून तो विषय होता. एक 25 वर्षाचा युवक, म्हणजे एंट्री पासून त्याच्या बोलण्यातली जी तडफ होती, कोंबडी पाळणारा इतका तडफदार, त्याचे जे सगळे रिॲक्शन्स होते किंवा प्रत्येक प्रश्नाला जो उत्तर देत होता त्याच्यात प्रचंड घडणं प्रत्येक ठिकाणी काय असतं आणि त्याचा रिस्पॉन्स कसा द्यायचा. म्हणजे उगाच देव किंवा निसर्ग कुणाला ते सामर्थ्य देत नाही, बघून देते. म्हणजे त्याची गुणवत्ता बघून देते. म्हणजे परमार्थामध्ये असं सांगितलं जातं, परमार्थातला एक दृष्टांत आहे. कोळी ज्या वेळेला जाळं टाकतो त्यावेळेला त्याच्या पाठी तो माळे त्या जाळ्यातून मासे काढतो बाजूला. आणि जो मासा तयार झालाय ना त्याला वर टाकतो, आपल्या पाठीत टाकतो. आणि जे तयार झालं नाही ना त्याला परत समुद्रात टाकतो. तयार झालेला मासा पाठीत आणि जे तयार नाही झालेलं त्याला खाली टाकतं. तसं तयार नाही झालं की पुन्हा खाली पडावं लागतं त्याच्यामध्ये सांग. मग ते तयार कोंबडीला त्याला तयार केले म्हणून तर त्यानं ह्या पाठीमध्ये टाकलं. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या जाळ्यामध्ये अडकत असताना आपण तयार असलो तरच आपल्याला त्याच्या पाठीमध्ये एंट्री मिळते, असं त्याचा सिद्धांत. स्टार्टअप विषयी मी नव्हतो इथं, त्यामुळं, आणि माझं मटेरियल आहे ते बिझनेस मटेरियल नाहीये. जशी तुम्ही ओळखता ना कॉलेजमध्ये प्रेम करताना ना, तुमचं स्वतःचं मटेरियल किंवा तुम्हाला जे मिळवायचं आहे मटेरियल तुम्ही बरोबर हे करता की हे लव्ह मटेरियल आहे, हे मॅरेज मटेरियल आहे. कसं काय तुम्हाला बरोबर ओळखतं. तसं माझं मटेरियल त्याचं नाहीये, म्हणून त्याच्याविषयी मी काय बोलत नाही. रात्रीचा मधुसूदन सुर्वे सरांचा जो भाग होता, म्हणजे मला माझी लाज वाटली की 23-24 वर्षावरी पूर्वी, 20-25 वर्षापूर्वी हागणदारी मुक्तीचा प्रचार करत असताना माझा मनका गेला आणि मी अजूनही उभं राहू शकलो नाही. म्हणजे 15-20 मिनिटं उभं राहायचं असलं तर उभं राहता येतं. मी बसून बोलतो गेले 20 वर्ष. पण ज्या माणसाचा एक पाय गेला आहे, एका पायात खूप छोटी ताकद आहे, तो माणूस 2 तास उभा राहून बोलत होता. आम्ही रात्री चर्चा करत होतो की 4 दिवस त्या नदीच्या कडेनं चिखलातनं प्रवास करायचा, शत्रूला ओळखायचं. ही जी हिंमत आहे, म्हणजे तुम्ही आम्ही ऐकत असताना, तो प्रसंग ऐकत असताना क्षणभरात सरसरून काटा येत होता. क्षणभरात आपल्या आतल्या उणिवेची जाणीव होत होती. आणि क्षणभरामध्ये आपलं आयुष्य घडवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे ते समोर आपण ऐकतो. प्रत्येक शब्द पेटवत होता आतून, स्वतःच्या उणिवांची जाणीव करून देत होता. कारण मधुसूदन सुर्वे सरांच्या शब्दाला त्यांच्या त्यागाची आणि तपश्चर्याची जोड होती.
बाळांनो, शब्द त्यावेळेलाच ऐकले जातात की त्या शब्दाला तपश्चर्येचं मोल असतं, त्यावेळेलाच ऐकले जातात. मधुसूदन सुर्वे सर, पराक्रमामुळं आपण 2 तास, म्हणजे युद्धाच्या कथा रम्य असतात असं म्हटलं, आणि त्या रम्य कथांमध्ये आपण होतो आणि आपला हिरो त्याच्यामध्ये होता समोर, आणि त्या हिरोला प्रत्यक्ष लढलेली लढाई आपण सगळेजण ऐकत होतो. सकाळी तर आता काय, जसा कॅमेरा सुरू झाला सिद्धेश दादावर, तशी आमची शेजार लोक 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 हे सोनू निगमच आहे. पण जसा या मंचावर आला आणि सहजता काय असते, कमांड काय असतं, म्हणजे निदान मी बोलतोय एवढी वर्ष झाली म्हणून ठीक आहे, पण हितला हजारो लोकांच्या मधला एवढ्या कमी वयामध्ये जो सहजतेनं वावर होता ना, सहजता. असं म्हटलं जातं की किती बोलावं माणसानं, आपलं वय जर 100 किंवा 80 वर्ष धरलं तर त्याच्यातून तुमचं जगलेलं वय वजा करायचं, एवढंच बोलायचं. आता 80 वर्ष वय धरलं तर माझं कवाच टायमिंग संपलंय, म्हणजे मी 20च मिनिटं बोलायला पाहिजे. सिद्धेश सिद्ध आहे. मला म्हणत होते की आपल्या सगळ्यांनाच वाटत होतं की नाही, थांबायलाच नको. मी जसं आत्ताचं गणित मांडलं की जितकं वय आणि 80 किंवा 100 मध्ये वजा तेवढीच मिनिटं बोलावं. तरुणाने किती बोलावं, समजा 100 वजा 25, 75 मिनिटं बोलावं. का? आयुष्य पुढं आहे, स्वप्न पुढं आहेत, ध्येय पुढं आहेत, जगणं पुढं आहेत. धन्य माता पिता तायाची. असा खेळत होता तुमच्या माझ्याशी, असा प्रसन्न मुद्रेनं एक एक तुमच्या हृदयाची जी बंद पडलेली जी गोष्टी होते ते सहज उलगडत. म्हणजे आमच्यासारखे प्रवचनकार, कीर्तनकार खूप गंभीर गोष्टी सांगत असतात, पण ह्यो गडी त्याच गोष्टी सांगत होता की जणू आपल्या घरात बसून आपला एखादा थोरला भाऊ बोलतो का नाही, एकत्र कुटुंब पद्धतीत आपण बसलो एखाद्या समारंभासाठी, की जे कर्तबगार कॅरेक्टर असतं ना मधलं, ती जसं बोलतं ना तसा ह्यो गडी बोलत होता. एवढ्या कमी वयामध्ये एवढी कर्तबगारी आणि इतकं स्वप्न, आणखीन जग सुंदर करण्याचं जे स्वप्न होतं ते सिद्धेश मला खूप भरून येत होतं की हा तो जे एक वाक्य बोलला की सिस्टीम तयार करावी आणि आपण मेल्यानंतर सुद्धा ती चालू राहावी. येस, शिवमची सिस्टम तयार झाली. मी या शिबिराच्या संयोजनामध्ये 1 सेकंदाचंही मार्गदर्शन केलेलं नाहीये. आमचा कॅप्टन आहे राहुल दादा, नाद करायचं नाही तर. म्हणजे रात्री 12 वाजता सुद्धा तो आमचा प्रताप दादा आहे, तो योगी असल्यामुळे 8:30 वाजता फोन बंद करतो, त्याला सकाळी 3:30 वाजता उठायचं असतं. ह्या मधल्या काळात त्याला जर बोलायचं असलं, त्याच्या बायकोला फोन, त्याच्या वहिनीला फोन, उठवा. ह्यो दुसरा आमचा गडी सामान आणायला गेला होता, 250, दुसरा एक ट्रस्टी आमचा 250 साहित्य घालायचं होतं, पदार्थ घालायचे होते त्या टेम्पोत. ह्याच्या ध्यानात आलं राहुल दादाच्या आईला एक पदार्थ चुकलाय का काय, सगळं खाली माल उतरायला लावला. ती मला फोन करून सांगत होतं, बरं गप बसावं, नाही भरावं खाली काढून तर शोगडी स्वतः चालू करल. म्हटलं कंबार्ट दुखतंय, म्हणला 250 पिशव्या खाली उतरून पुन्हा भरत असताना सिस्टम विकसित झाली आहे. आणि आणखीन एक गोष्ट आपल्याशी सिद्धेश दादा, आमचंही ओपनिंग करून टाकलं असतो जाता जाता जाता. आपला कॅमेरामन दरवर्षी निलेश दादा असतो. निलेश दादाचा फोन आला की काका मला या वेळेला माफी करा,
मी नाही येऊ शकत. तुम्हाला आठवत असेल मध्ये उभा राहणारा दिपाड बरोबर सगळे प्रसंग टिपणार. मी म्हटलं जीप पाठवतोय ना लेकरं ती तुझ्या तोडीची असली पाहिजे. मला ह्या दोन्ही तिन्ही लेकरांची नावं माहीत नाहीत. निलेशनं जी दोन्ही तिन्ही पाठवलेत ना, म्हणजे असं क्षणभरही जाणवलं नाही की निलेश या सभागृहामध्ये नाही, पण त्याची सिस्टीम काम करते. कुठं रे बाळानं तुम्ही? यस. त्याचा पुढच्या गोष्टीवर विश्वास आहे. मला आता 25 वर्ष झाली. एका पिढीनं 25 वर्ष काम करावं. समारोप कुणी करायचा, काय करायचा, ही बघा ना, ही 4 जण 3 दिवस झालं कंटिन्युअस माझ्यापेक्षा भारी बोलतात. मला आता अडचणच नाही. अलका दिदी आहे, मुग्धा ताई आहे, सगळे आता सिस्टम विकसित झाली. म्हणजे आता माझं काम संपत चाललं. एका पिढीनं पुढच्या पिढीच्या हातात दांडू देत असताना आपलं सामर्थ्य, आपल्या सगळ्या गोष्टी बहाल करायच्या असतात. ही रिले आहे बाळानं, पिढ्याची रिले आहे. म्हणजे आपला ट्रॅक संपला की आपला दांडू पुढच्याच्या हातात द्यायचा असतो आणि त्यानं त्याच ताकदीनं घेऊन तो पुढे चालवायचा असतो. मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्या पुढच्याच्या हातामध्ये मी दांडू देणार आहे ती लेकरं तयार आहेत पुढची 25 वर्ष चालवण्यासाठी. आणि तो परिणाम काय असतो, कोणत्या गोष्टीचा असतो, समारोप 1-2-3 मिनिटात मी करतो आहे. मी प्रत्येक माझ्या पालकत्वाच्या भाषणामध्ये बोलत असतो. माणूस नावाच्या प्राण्यानं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मग मरायचा असतो. बापानं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून टाक. मी सुरुवातीची काही वाक्य बोललो, सिस्टमला शिव्या देणं, आणखीन प्रवृत्तीला शिव्या देणं, याच्याऐवजी तुम्ही आज जे सभागृहातून बाहेर पडाल, आज जो पेटलेला अंकुर आहे तुमच्या मनामध्ये, तो खूप विशालतेचा आणि व्यापकतेचा. कारण स्वामीजींना घेऊन आपण जातो आहात ना, तर मी पाठीमागेही अनेक वेळेला स्वामीजींचं पाप आणि पुण्याविषयीचं सूत्र आपले स्वामीजी असं म्हणतात की व्यापकता हेच पुण्य आणि संकुचितता हेच पाप. जितके संकुचित होऊ प्रत्येक क्षेत्रामध्ये तेवढे आम्ही पापी असू. या 3-4 दिवसामध्ये तुमचं ऊर अनेक वेळेला भरून आलं. तुम्हाला जो आनंद मिळाला या सभागृहामध्ये, वक्त्याला ऐकत असताना, त्याच्या भावना ऐकत असताना, त्यांची कर्तबगारी ऐकत असताना जे ऊर भरून आलं, तो वारसा तुमच्यासाठी आम्ही ठेवत आहोत. आमची पिढी ठेवते आहे की जी माझ्याबरोबर गेले 25-30 वर्ष आहे, आणि हा वारसा तुमच्या. तुम्ही मगाशी गेल्या वर्षीचे रील बघत असताना मध्येच उमेश दादा दिसला. आपल्याला कल्पना नाही उमेश दादा लेकरांच्या मध्ये बसून आहेत. जी महाराष्ट्रातली गोरगरिबांच्या लेकरांना PSI किंवा त्यांचं आयुष्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लेकरांना खूप कमी पैशामध्ये, किंबहुना नासलं तर राहू दे पण तू माझ्याकडे ये म्हणून रयत अकॅडमी नाव देणारा एक जिगरबार महाराष्ट्रातला तरुण PSI ची फॅक्टरीचा जनक आहे असं त्याला म्हटलं जातं. त्याला उपमा दिली. अनेक जनक होऊन गेले पण PSI च्या फॅक्टरीचा जनक असं ज्याचं जन्म म्हणून ओळखलं जातं. ही ताकद आहे. म्हणजे असून सुद्धा, इथं असून सुद्धा नसल्यासारखा मी करतो आहे नाही. कारण आम्ही ज्या वेळेला रयत नाव द्यायचं आमचं चिंतन झालं त्यावेळेला रयतच का द्यायचं आणि अण्णांचाच विचार घेऊन का पुढे जायचं. कारण आता ही मगाशी सिद्धेश दादाच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिक्षणावर प्रचंड चर्चा होत होती. प्रायव्हेट स्कूल विषयी पुन्हा आपलं सुरू होतं मंथन मध्ये. मगाशी शिक्षण परिषद चालू होती आणि शिक्षण आपल्या परीने कसं सुधारावं सांगणारं एक तरुण पोरग होतं. आमच्यासारखं म्हातारं अनुभव घेऊन शिक्षणाविषयी गंभीर गोष्टी करणारं नव्हतं. ते सहज हे शिक्षण महाराष्ट्रातलं आणखीन कसं ताकदीचं होईल असं बोल. जर प्रायव्हेट स्कूल्स वाढले तर पुन्हा अण्णा, बापूजी साळुंखे आणि पंजाबराव देशमुख पुन्हा जन्माला यावे लागतील
अन्यथा गोरगरिबांची लेकरं पुन्हा शिकू शकणार. रयत नाव दिलं उमेश दादानं त्यासाठी दिलं की गोरगरिबांच्या पोरांनी कधी कधी अंगावर वर्दी घालायची. 1 रुपयामध्ये त्याचा कोर्स आहे. एक दिवशी इस्लामपूरची लेकरं माझ्याकडे आली. ती म्हटली की दादाला सांगा की आमच्याकडे टेस्ट घ्यायला सांगलीला जाऊन परत यायला आमच्याकडे पैसे नाही आहेत आणि दिवस जातो. दादाला सांगितलं, दादा सांगली सेंटर कर ना. पुढच्या रविवारी दादाने सांगली सेंटर केलं. मला किती त्रास झाला, मलाही कष्ट किती पडले, तर माझ्याकडे जे आहे ना ते मी वाटायला बसलो. ही दिव्यत्वाची भावना तुमच्या मनामध्ये तयार व्हावी एवढंच मी म्हटलं की बाप नावाच्या गोष्टीनं एक जाता जाता एक वाचलेलं होतं म्हणून सांगितलं की तरुणाईमध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजेत. ध्येय ठरवता असलं पाहिजे आणि ते छोटं नव्हे लांब पल्ल्याचं असलं पाहिजे की जसं उज्ज्वल दादांनी ठरवलं, जसं सिद्धेश दादा, जे आयडॉल्स तुमच्या समोर आले. स्वामीजी असं म्हणायचे की मी तुमच्या समोर, तरुणांना ते असं म्हणायचे की युवकांना म्हणायचे की मी तुमच्या समोर काही आयडॉल्स उभे करतो, तुम्ही त्यांना बघा, तुम्ही त्यांना अनुभवा, मी सांगतो तुम्हाला, पण तुम्ही त्यांची डुप्लिकेट नका हो, कारण तुम्ही स्वतः वेगळे आहात. एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन. आणि तुम्ही स्वतःच एक आयडॉल बनून जा. तुम्ही तुमचं जग वेगळं तयार करा की ज्याच्यामध्ये सगळीकडे आनंद मंगल असेल. बाप नावाच्या दुसरं ते म्हणतात की जे ध्येय आम्ही ठरवणार आहे ते मिनिंगफुल असलं पाहिजे. मिनिंगफुल याचा अर्थ मी एकाच शब्दामध्ये आपल्याला म्हणजे अर्थ प्राप्ती करण्यासाठी आपलं आयुष्य आहे का अर्थपूर्ण जगण्यासाठी आपलं आयुष्य आहे, हे ठरवलं की मग आयुष्य मिनिंगफुल कसं करता येईल त्याचं चिंतन होतं. म्हणजे धनिक होऊन मला माझ्या आयुष्यामध्ये मरायचं आहे की माझ्या अस्तित्वानं माझा भवताल मला सुखी करून मरायचा आहे. अर्थपूर्ण जगणं या शब्दाचा अर्थ की माझ्या जगण्यानं माझ्या अस्तित्वानं भवताल सुखी करून मरणं. आणि तिसरं ते असं म्हणतात की ध्येय ठरवत असताना तिसरं सूत्र असलं पाहिजे, बियॉन्ड सेल्फ. म्हणजे माझ्या पलीकडं अश्रू जरी एक पुसायाचा आला तरीच जन्म काहीच कामाचा आला. तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्र कडा. अँड द लास्ट, पुढच्या पिढीसाठी माझ्या पालकत्वाच्या गोष्टीमध्ये एक गोष्ट सांगत असतो की जनावरांना कळतं की काळ, जसं माकडांना कळतं की काळ भयानक आहे, येणारा काळ दुष्काळाचा येणार आहे, असं त्या माकडांना कळतं की काळ भयानक येणार आहे, दुष्काळ येणार. मग ही माकडं काय करतात, जंगलातली मध गोळा करतात, काही बिया गोळा करतात, त्याचे तहान भुकेचे लाडू करतात. तरुण जी पोरं आहेत जन्माला आलेली जी आहेत ती सगळी माकडं ती पिल्लं आपल्या पिल्लांना घेऊन ज्या झाडाच्या डोलीमध्ये हे तहान भुकेचे लाडू यांनी तयार केलेले ठेवतात. आपल्या लेकरांना ते सांगतात की बाळांनो दुष्काळ येतो आहे, आम्ही थांबलो तर तुम्हाला अन्न नाही मिळणार. पिलांना सोडतात, ती प्रौढ माकडं निघून जातात कड्या कपारीला आणि त्या कडा कपारीवर गेल्यानंतर सगळेजण सामुदायिक आत्महत्या करतात, कारण लेकरं जगायला पाहिजे, पुढची पिढी जगायला पाहिजे. तुमच्या पुढं कोणती संकट आहेत, कोणत्या गोष्टीला तुम्हाला तोंड द्यायचं आहे, तुमच्या पुढं कोणता कॅनव्हास आहे, कोणत्या दुःखाचं निरसन करायचं, दारिद्र्य, निरक्षरता, लोकसंख्या वाढ, पर्यावरणाचं प्रदूषण, भ्रष्टाचार, अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टीतल्या कुठल्या गोष्टीला आपल्याला भिडायचं आहे ते आपल्या स्वभावानुसार, आपल्या पर्सनॅलिटीनुसार आपल्याला ठरवावं. 3 दिवसामध्ये त्या त्या क्षेत्रातले प्रत्येक जण दिग्गज माणसं आपल्या समोर आली, त्यांना तुम्ही पाहिलं, त्यांना तुम्ही अनुभवलं, त्यांच्या शब्दांची ताकद, त्यांच्या कर्तबगारीची ताकद तुम्ही अनुभवली. सभागृहातून जात असताना संध्याकाळी कधी विचार कराल, या 3 दिवसाची आठवण काढाल. कारण असं म्हटलं जातं की कमी प्रतीची माणसं माणसांच्या विषयी चर्चा करतात, कमी प्रतीची माणसं कॉमेंट्स टाकत असतात, कारण दुसरं कामच नसतं ना त्यांना. मध्यम प्रकारची माणसं ही इव्हेंट्सवर बोलतात. इथून गेल्यानंतर इथे इव्हेंट कसा झाला, कोण त्या गोष्टी होत्या, इथली नियोजनबद्धता. म्हणजे तुम्ही नुसत्या डोळ्यावर हे चाललं होतं, हे इकडं हे इकडं. आमचे मुंबईचे वीरेंद्र जाधव सर रात्री असं म्हणत होते की काका मुंबईला इतक्या आम्ही मॅनेजमेंटच्या इव्हेंट्स बघितले, पण ही मॅनेजमेंट वेगळीच आहे. अरे म्हणलं तिथं पैसे घेऊन मॅनेजमेंट आहे, इथं जीव कुर्बान करून मॅनेजमेंट आहे, काळीच देऊन मॅनेजमेंट.
400 पोरं राबतायत. आणि हो गडी तर रोज मिटिंग घेतोय रात्री 9 ते 12. मला एक दिवशी ट्रस्टींचा फोन आला, काका आम्ही निघालोय मिटिंगला. म्हणलं मग थंडी आहे आता, वाकाळ घेऊन निघालोय. सोपं नाही आमच्या ह्या अध्यक्षाला पण हे जे इथं आहे प्रत्येक जण तुम्हाला दिसला खूप मनापासून. म्हणजे असं कुणाचा एखाद्याला डसला असेल, पण त्यानं लईच उत्मात केला असेल म्हणून डसला असेल. त्याला सांगत असताना, तो मोबाईलवर असताना, लक्ष देत नसताना झाला असेल, त्याचा आवाज मोठा झाला असेल. पण एकूण संबंध रजिस्ट्रेशन पासून ते तुमच्या रात्रीच्या झोपण्यापर्यंत जो लेकरू माझं समोर तुमच्या समोर आलं ना, ते प्रेमानंच तुमच्या समोर आलं. काळजातल्या प्रेमावर 25 वर्ष जी संस्था तुमच्या हृदयामध्ये व्यापकता पेरते आहे, ती यांच्या काळजाच्या जीवावर, यांच्या हृदयातल्या प्रेमाच्या जीवावर. इथं दुसरं काहीच नाही. आम्ही हृदय संमेलन यासाठी नाव दिलं की जो हृदयानं काम करतो त्याला आत्माराम असं म्हटलं जातं, आणि जो डोक्यानं काम करतो त्याला तोताराम असं म्हटलं जातं. इथं तोताराम कुणी नाही, इथं सगळे आत्माराम आहेत. म्हणून आत्म्यानं आत्म्याशी जीव. आमच्या संगत राहा. शिव आहे ना आपला, तुमचा माझा आता संघ झालाय ना शेवटपर्यंत. कारण गुलजारांचं एक शेर सांगतो आणि संपवतो आपल्याला समारोप. गुलजार असं म्हणतात की मंजिल मायने रखती है या सफर मायने रखता है. गुलजार पुन्हा उत्तर देत आहे. म्हणजे आयुष्याचं ध्येय का आयुष्यात चालणारा रस्ता. यश आणि आनंदाच्या बाबतीमध्ये अनेक जण असं विचार करतात की पंढरीला जाणं आणि पंढरीला भेटणं हे ध्येय असेल, तर रस्त्यावरून वारी चालत असताना वारीतल्या प्रत्येक पावलाचा आनंद म्हणजे सफर सुद्धा आनंदाची, ध्येय सुद्धा आनंदाचा असलं पाहिजे. मग गुलजार म्हणतात की मंजिल मायने रखती है ये सफर मायने नहीं. गुलजार आगे जाके कहते हैं ना मंजिल मायने रखती है ना सफर मायने रखता है, हम सफर मायने रखते हैं. आपण सगळेजण हमसफर आहोत एका विचारानं, खूप भव्य दिव्य विचारानं. सफर कायम राहील, कुणी येतील जातील, पण सफरमध्ये जो बरोबर असेल प्रेम, प्रेम आणि प्रेम, दुसरं काहीच नाही. आपल्याबरोबर अनेकांना सुखी करणं एवढंच आपल्या हातामध्ये, ते आपण करू. आणि समारोपामध्ये आपण दरवर्षी चिरमुरे देत होतो, कुंकू लावत होतो, पण विषय बदलत चाललेले आहेत, गर्दी वाढते आहे आणि ते शक्य नाही. म्हणून डोळे झाकून फक्त आपली 3 गाणी होतील. या विश्वाची आम्ही लेकरे हीच प्रार्थना, आणि दिंडी चालली गाणं लागलं. ही दिंडी आहे आमचं म्हणणं, हे पंढरीचं. जसं मगाशीपासून आपण बोलतो तशी ही विचाराची पंढरी आहे, सकारात्मक विचाराची, संतांच्या विचाराची. गुरुदेव रानडेंनी संतांची भाषा करत असताना ते असं म्हणतात की डोक्यानं मोठा तो पंत, अंतःकरणानं मोठा तो संत, आणि या दोन्हीमध्ये नाही त्याला जंत असं म्हटलं जातं. ही जनताकडून संताकडे जाण्याची वाट आहे असं म्हणतात. डोळे मिटल्यानंतर ही तिन्ही प्रार्थना, ह्या विश्वाची आम्ही लेकरे हीच आमची प्रार्थना, आणि दिंडी चालल्यानंतर 2 वेळेला ते गाणं होईल. लेकरांनी इकडच्या इकडं दगडामध्ये देव माहीत आहे का नाही माहीत नाही, पण इथं 3 दिवस तुम्ही देवासारखं राहिला. मिळेल तो प्रसाद खाल्ला, वाटायला आलेला जमीन त्याच्यावर झोपला, कुरकुर नाही केली, देतो तो देव असं म्हटलं. आणि सगळ्यात मोठं 3 दिवसाचं तुम्ही वेळेचं दान दिलं. सिद्धेश दादानं मगाशी जी सांगितलं की आता जगात सगळ्या गोष्टी आहेत, पण वेळ कुणी द्यायला तयार नाही. सोपं नाही. घरातनं येताना माझ्या या आया बहिणींना काय त्रास झाला असेल, नवऱ्याला सासऱ्याला 3 दिवस निघालोय म्हणून सांगताना काय त्रास झाला असेल. मी त्यांना असं सांगतो की आपण येतो सांगून येतो, आणि माझ्या आया बहिणी येतात ते विचारून येतात. सांगण्यातल्या आणि विचारातला फरक कळलो का नाही. निघालोय, शिवम प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे, ती कोणतरी आहे. एक जण तसाच आलाय, वडिलांनी सांगितलं म्हणून, आणि वडिलांनी त्याला सांगितलं की रोज संध्याकाळी पार्टी असते, आणि ज्यानं त्याला आणलं ती त्याला पहिल्या दिवशी त्याने एकदाच विचारलं हाय का नाही पार्टी. त्याचा भ्रमभरास असा झालाय, तो हितच सभा मंडपात आहे, त्यानं आतापर्यंत पुन्हा त्याला विचारलं नाही की पार्टी आहे का. 180 डिग्रीत बदल झालाय. परिवर्तन म्हणजे परिवर्तन.
जसं एकदा विठ्ठल लहाने सर आलेत, डॉक्टर विठ्ठल लहाने सर आले होते. आईवर व्याख्यान होतं. आपला नियम काय की शक्यतो मोबाईलवर बोलायचं नाही, 3 दिवस मोबाईलचा त्याग करा. लहाने सरांचं व्याख्यान संपल्यानंतर ते बाळ गेलं गेटच्या बाहेर आणि ती मोबाईलवर बोलायला लागली. आमचा स्वयंसेवक त्याच्या पुढे हात जोडून उभा, मोबाईल बंद कर. मोबाईलच बंद करत नव्हतो. मोबाईल बंद केल्यानंतर ते रडत होतं. ते म्हणजे अरे म्हणजे दादा 2 वर्ष झालं आईवर बोलत नव्हतो. लहाने सरासनी ऐकलं आणि आईला फोन केला. म्हणजे माऊली असं म्हणतात की बांधिली सोडीत, बुडाली काढीत, अर्थांची घराणी पेरीत, श्रेयांची रावळे उघडीत पुढे जायचं असतं आयुष्यामध्ये. म्हणजे बांधलेल्यांच्या गाठी सोडीत, बुडालेल्या माणसाला वर काढीत, ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, वेदना आहेत, अर्थांची गाराणी फेडीत, श्रेयांची रावळे उघडीत, अनेकांच्या आयुष्यामध्ये पुण्याईची सुखाची दारं उघडीत उघडीत पुढे जायचं असतं आयुष्यामध्ये. डे बाय डे, कालच्यापेक्षा आज आणखीन विकसित, आणखीन पवित्र होत पुढे पुढे. आणि तीच यात्रा इथून तुमची सुरू व्हावी आणि ती यात्रा सफल व्हावी अशी प्रार्थना. दिंडी चालली सुरू झाली की 2 वेळेला होईल. आपण सगळे जिवंत आहोत. पंढरीच्या वाळवंटामध्ये 7 वर्षाचं लेकरू 70 वर्षाच्या आजोबाच्या पाया पडतो. 70 वर्षाचा आजोबा 7 वर्षाच्या. तिथं भेद नाही कुठता. तू ज्ञानी आहेस का पापी आहेस का पुण्यवान आहेस, शिकलेला आहेस का नाही शिकलेला आहेस, सदाचारी आहेस का दुराचारी आहेस, कोणताही भेद नाही माझ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये. एकच की समोर असलेला देव आहे, जिवंत देव आहे आमचा. खेळ मांडियेला वाळवंटी काठी, नाचती वैष्णव भाई रे, एकमेका लागती पाय रे. इथं ते पूर्ण अभंग पूर्ण होईपर्यंत जेवढे देव तुम्हाला भेटतात प्रत्येक देवाच्या पाया पडत. किती वर्षाचा आहे, कोण आहे. 1 वर्षी 2 भाऊ होते. 17 वर्षाचं वैर, घरामध्ये भिंत. 17 वर्ष एकमेक बोलत नव्हते, पण दोघांचंही माझ्यावर प्रेम. दिंडी चालली सुरू झालं आणि अचानक भाऊ समोर. पर्याय नव्हता दोघांच्या समोर. दोघं एकमेकाच्या पाया पडले, मिठी मारली. घरी गेलं, घरातली भिंत तोडली. बायकांना सांगितले आता मरे पातोर आम्ही बाजूला राहणार. सगळ्या भिंती तोडणं. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला पुढच्याच्या पाया पडाल ना, त्यावेळेला नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. जिंदा है वही झुकते है और मुर्दे आखडते है. जिवंत आहेत माणसं तीच वागतात, उगच मडी ताटतात सत्तेनं, संपत्तीनं, पदानं, प्रतिष्ठेनं, मानानं. इथं कुणी आम्ही नाहीये. जिंदा है वही झुकते और मुर्दे आखडते. खूप विनम्र व्हायचं, पुढच्या देवाला मिठी मारायची, रामकृष्ण हरी म्हणायचं कानात. बघा त्याच्या नजरेमध्ये 5-10 देवांना नमस्कार करा. दिंडीचा कार्यक्रम संपेल आणि मग समीर भैया आणि दत्तादादा 2 जण वर येतील. आपली शेवटची प्रार्थना होईल आणि महाप्रसाद घेऊन जायचं. महाप्रसादाला काय आहे? खीर आहे का? खीर आहे. खीर खाऊन मग घराकडे जायचं आणि आम्हाला एक मेसेज टाकायचा, सुखरूप पोहोचलो. तुम्हाला इथल्या सगळ्या ट्रस्टींच्या जीवावर तुमच्या आईवडिलांनी विश्वास ठेवून इथं पाठवलं. तुम्ही पोहोचला की काळजी मिटली.